प्रणिती शिंदेंच्या पहिल्याच प्रश्नावर केंद्राचा धक्का. जुनी पेन्शनबाबत कोणताही विचार नाही, लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांची निराशा. लोकसभा निवडणुकात खासदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात पहिलाच प्रश्न जुन्या पेन्शन संदर्भाने विचारला. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या संदर्भाने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यावेळी राज्य सरकार याबाबत काम करत असून निश्चित मार्ग काढू असं राज्य सरकारने कळवले. मात्र अद्यापही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही, तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची तीच मागणी आहे. त्याच अनुषंगाने खासदार प्रणिती शिंदेंनी जुनी पेन्शन योजना संदर्भात संसदेत प्रश्न विचारला, पण केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात नकार दिल्याने कोट्यावधी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे, कारण जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट शब्दात केंद्र सरकारने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय. जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का, असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहातील उपस्थिती दरम्यान विचारला. मात्र या संदर्भात प्रश्नावर सरकारने दिलेल्या उत्तराने कोट्यावधी सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. आता सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचा किंवा संपाचा मार्ग अवलंबतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हे सामान्य लोकांचं कर्मचाऱ्यांचा वापर करतायत. हे आपले कर्मचारी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, प्रशासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत आणि तुम्ही त्यांना टोटली डावळताय, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, केंद्रित करत नाहीत. पण तुम्हाला उद्योगपत्यांचं पडलं आहे, तर ह्याचा निषेध करतो आणि NPS च्या माध्यमातून जी कपात होते ते उद्योगपतींना देत आहेत, तर ह्याचा आम्ही निषेध करतो. जाहिरातबाजीसाठी वापरताय, तर म्हणून OPS ही लागू झालीच पाहिजे, हा आमचा हट्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.